यांची जनरल स्ट्रॅटेजी काय असते? 70 वर्षात काय झालं, नेहरूला ब्लेम करायचं, 12 वर्षात आपण काय करायचं नाही, फक्त समोरच्याला डिफेम करत बसायचं. ही सेम स्ट्रॅटेजी इकडे चालू आहे. 35 वर्ष बोलत राहायचं, ते आम्हाला ब्लेम करत बसायचं, स्वतः काय करायचं नाही, जबाबदारी घ्यायची नाही. विधान परिषदेत आमदारांची नावं तुमच्यापैकी कोण सांगू शकते? आज 35 वर्षात विधान परिषदेचे आमदार तेच होते, आज पण आहे, आज पण तेच आहेत. आणि किती फंड दिला ते विचारा. कोण किती लोक नावं सांगू शकतात विधान परिषदेच्या आमदारांची? आणि किती वेळा वसई तालुक्यामध्ये तुम्ही त्यांना बघितलाय? बघितलाय का? शिक्षक मतदारसंघ कोण आहे, ग्रॅज्युएट कोण आहे, स्थानिक स्वराज्य कोण आहे, कधी तोंड नाही दाखवलं त्यांनी. कधी आल्या? मग 35 वर्षामध्ये ते नव्हते का? यांची स्ट्रॅटेजी सिंपल आहे. मी करायचं जर काय चांगलं झालं तर, आणि तू करायचं जर काय लोकांनी प्रश्न विचारले तर. तिकडे नेहरू होते, महात्मा गांधी होते, इकडे आम्ही आहे. फरक तेवढाच आहे. हे उद्या पण यांची स्ट्रॅटेजी काय? आम्हाला काहीतरी डिफेम करायचं, ब्लेम करायचं, स्वतः एकही जबाबदारी. मी काय सांगतो, एक